गरज नाही, आपण बायपास करायचा. 3 शेतकऱ्यांचा प्रश्न होता, त्यांच्या इथून पाईपलाईन टाकून द्यायची जेणेकरून त्यांचं क्षेत्रही बुडणार नाही. सुरुवातीला त्याला तिथं जाऊन सर्वे झाला, सगळं झालं. त्यावेळेस ते शेतकरी पहिले तयार झाले, नंतर ते तयार. मग आता कोण जाऊन सांगतं नंतर जाऊन कोण जाऊन सांगतं हा विषय काही त्याला सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळे हे आज 1.5 कोटी रुपयाचं आपण त्याच्यामध्ये घेतलेलं असताना पण त्याच्यावर तिथं पुढं काम करता येत नाही. आता हाच प्रश्न घेऊन आपण 2010 मध्ये जी चूक केली ही चूक आताच्या DPR मध्ये करणार नाही याची आपल्याला सर्वांना खात्री बाळगावी लागेल. नाहीतर परत DPR होऊन गेला तर मग आपण. आणि एका गोष्टीचा मला आता आनंद आहे की आज शरद पवार आणि अक्षय हे परवा समजा जर दादा अमोल कोल्हे साहेबांनी हा प्रश्न उपस्थित नसता केला तर आपल्यापैकी मला नाही वाटत 10% लोकांना नारपार माहिती राहिला. पण आज सगळे तज्ञ राहिले, सगळ्यांनी जाऊन अभ्यास काढून आणलेला आहे. हा खऱ्या अर्थाने फायदा आहे. पण याचा फायदा आपण राजकीय टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण एकत्र बसून, जसं की शिरीष भाऊंनी सांगितलं, ही गोष्ट सर्वात महत्त्वाची की इथं भाषण करण्यापेक्षा आपण 4-8 दिवसानंतर प्रमुख लोकांनी 7-8 जणांनी बसलंच पाहिजे आणि एकत्र बसून आपण त्याच्यावर कसा शासनाकडे मार्ग काढायचा. सगळ्याच गोष्टीला आंदोलन करायला लागतात असं कुठलीच गोष्ट नाही. आणि ह्या गोष्टी तर आपल्या पाईपलाईन मध्ये या गोष्टी होणार आहेत. याला जर शासन नाही म्हटलं तर आंदोलनाचा विषय ना. पण याच्या पाठपुराव्याला मला या गोष्टीचा आनंद आहे की उद्यापासून तुम्ही सर्व माझ्या बरोबर राहाल ना. हो म्हणजे काही जम नाही तर झालं. आज भाषण झालं की उद्या सगळे गायब संजू भाऊ. आणि दुसरं मी सांगितलं तसं विषय घेतो सगळ्याचे सांगतो सगळं सांगतो. या विषयावर आपण सर्वांनी तिथं बैठका घेऊ. मागे भुजबळ साहेब तिथं असताना भुजबळ साहेबांबरोबरही आपण बैठका बऱ्याच वेळा तिथं लावण्याचा प्रयत्न केला. एक ना अनेक बैठका झाल्या. दुर्दैवाने काय काय पाठपुरावा होतोय मला वाटतं पुढच्या बैठकीला आपलेही काही प्रमुख 5-7 जण तिथं राहू जेणेकरून आपला रेटा आणि प्लस आपल्याला माहिती या दोन्ही गोष्टी त्याच्यावर होता येईल. आज जरी आपण पुणेगावचं जे मांजर पाड्याचं जे पाणी चाललं आहे ते थोडंसं चालतं की बाबा आपण बघतच बसायचं का, तरी देवरगावला तिकडे पाणी जायचं आणि तळेगावला आपण पाणी काढलं. आज तळेगावचा बंधारा आपण पूर्ण भरून घेतलाय, म्हणजे तिथं पाणी जायच्या आधी आपण भरून घेतलं. आणि माहित नाही पण साळसाण्यापासून तिथं काळपड्यापर्यंत पाणी चालू आहे. सांगवीची गेट आपली ओपन आहे, म्हणजे आपण तिथं कागदावर जरी नसलं तरी हे तुम्ही शूटिंग मध्ये पुढे टाकू नका, म्हणजे हे कट करून घ्या. कागदावर जरी आपल्याला ऑथराइज नसलं तरी आपल्याला सगळ्या बंधाऱ्यांमध्ये आज आपण पाणी तिथं सोडून घेतोय. आता शेवटी आपण नियोजन करत असताना एक जलसंपदा खात्याचं तुम्हालाही माहिती असेल की कुठल्याही धरणाचं जेव्हा पाणी सोडलं जातं त्यावेळेस ते टेल टू हेडर सोडलं जातं. हे कागदोपत्री तसं प्रॅक्टिकली काही होत नाही. पण ज्या पद्धतीने आपण परसूल मध्ये 2016 मध्ये पाणी आणलं तुकाराम भाऊ आहे, म्हणजे शिरीष भाऊंनी ते थोडं सांगितलं ते थोडंसं त्याच्यामध्ये गफलत झाली. कारण 14 मध्ये ते तिथं आलं होतं आणि 24 मध्ये नाही तुमच्याकडे आलं, 16 मध्ये स्वतः तिथं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेब आले होते आणि 16 मध्ये ते पाणी तिथे आलं. पण ज्या पद्धतीने आता मागच्या वर्षी आपण परसूलला पाणी आणण्यासाठी तिथलं पूर्ण पुणेगाव धरण आपण रिकामं केलं. आपली कळकळ तिथं होती. 300 MCF पाणी दादा पावसाळा संपल्यानंतर, म्हणजे इथं वरती हे विलासांचे दयानेचे इथं हे आंदोलन करत होते की त्यांना बंद करा, विचारून घ्या. विलासच नाही सांगणारे होता, हे आंदोलन करत होते त्यांना बंद करा. इंदोरीचे लोक आंदोलन करत होते कारण शेवटी त्यांच्या शेत्या पण उकळत होत्या, म्हणजे त्यांचं चूक आहे असं नाही. पण जी तळमळ आपली होती की आपल्या भागात पाणी आलं पाहिजे, मग भुजबळ साहेबांनी ती तळमळ त्यांच्या भागामध्ये पाणी द्यायला दाखवली, त्याच्यात काही गैर आहे. त्यांनी त्यांच्या प्रयत्नाने तिथं पाणी नेलं. त्यांनी एवढं मोठेपणा दाखवला की माझ्याकडे पाणी आल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही इथं जरी पाणी चालू केलं. त्यांचंही सहकार्य आपल्याला आहे, आपलंही सहकार्य त्यांना आहे आणि त्याच्याशिवाय हे पाणी आपल्या ह्या दोन्ही दुष्काळी तालुक्यांमध्ये खेळू शकत नाही. आणि त्याच्यामुळे हे पाणी वाढीव माझी आता आपल्या सर्वांना परत एका विनंती आहे, कारण बऱ्याच गावचे लोक इथं आले असतील
की आतापर्यंत कमीत कमी आपण आपल्या बंधाऱ्यांचे जर निवेदन दिले नाही तर आपल्याला अजूनही ते निवेदन तरी द्या, पण कागदच आला नाही आणि नंतर आपण म्हणायचं की बाबा माझ्याकडे पाणी झालं नाही झालं, आता हे गणित मला कधी कळलं नाही. त्याच्यामुळे तो पाठपुरावा आपल्याला करावा लागणार. दुसरी महत्वाची गोष्ट एक थोडंसं आता पावसाळ्यात तुम्ही किंवा हे आपण नारपार संपू मग हत्यार आणि हे सर्व गोष्टी एक कुठेतरी असं पसरवलं जातं की बाबा राहुल दादाला इकडं पाणी येऊ द्यायचं नाही, इकडं हे करायचं नाही, हे पाणी इकडं आलं तर पाणी इकडं बी शेती नाही तिकडं बी नाही. त्याच्यामुळे मला आणि हा आपल्यामध्ये आता 10 वर्ष झाले तरी अजून आपण तेच विष पेरायचं काम करतोय. एक इतिहासाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो. अरे अर्थाने नार पारवर काम करत असताना या नार पारवर बाबा जवळजवळ 40 वर्षापासून काम करतो आणि नार पारचा हा मांजर पाडा जो धरण आहे ना, तुमच्यापैकी किती लोकांना माहिती असेल माहित नाही. मांजर पाडा धरणाची दादा सर्व गोष्टी या 2004 मध्ये मांजरपाडा धरणामधनं बोगदा काढायचा आणि चनकापूर मध्ये पाणी टाकायचं, हा आहे मांजरपाडा. याच्या सर्व मंजुऱ्या झाल्या. योगायोगाने सत्ता बदलली, धरण तिथंच राहिलं, बोगद्याची दिशा बदलली आणि पाणी इकडे आलं. आता 2014 पासून मी त्याला विरोध नाही केला. शेवटी दोन्ही तालुके आपले त्यावेळेस जो काही त्यांचा हे असेल याच्यावर जेव्हा 2006 मध्ये त्याला मांजरपाड्याचं पाणी गिरणेमध्ये देण्याच्या ऐवजी मांजरपाड्याचं पाणी गोदावरी मध्ये द्यायला खर्च कमी असं पत्र आहे 4 वेळेचं आणि म्हणून हे पाणी आपण इकडे वळवतोय. म्हणजे त्यावेळेस आदरणीय अजितदादा पवार हे स्वतः या राज्याचे जलसंपदा मंत्री होते. त्यांनी तिथं आश्वासन दिलं होतं की मांजरपाडा 1 आणि मांजरपाडा 2 म्हणजे मांजरपाडा 1 जसा आता गोदावरी खोऱ्यासाठी झाला तसंच मांजरपाडा 2 हे गिरणा खोऱ्यासाठी तिथल्या त्याच्याच बाजूची साईड आहे आणि तिथून गिरणा खोऱ्यासाठी होईल आणि हे दोन्हींचा कार्यारंभ आदेश एका दिवशी होईल. या दोन्हींचं काम एका दिवशी होईल, याला पैसा एका दिवशी होईल. पण सत्तेपुढे शेवटी शहाणपण नसलं, मध्ये काही सत्ता नव्हती आणि त्याच्यामुळे या मांजरपाड्याचा कार्यारंभ आदेश 2010 मध्ये झाला. 2010 मध्ये पूर्व गोदावरी प्रकल्पाच्या दुसऱ्या सुक्रमामध्ये याची मान्यता आली. त्यावेळेसच याचं सर्व पाणी हे येवल्याला साठी राखीव झालं आहे आणि त्या कार्यारंभ आदेशामुळे आज तुम्हाला काय करता येईल. आज आपण किती पण भुई पोपटली तरी हे आपण फक्त फोन करणार आणि सांगणार, त्याच्यापेक्षा जास्त काही होत नाही आणि त्याला विरोध करायचा नाही. म्हणून मांजरपाडा 2 साठी आम्ही आग्रही राहिलो. मांजरपाडा 2 ची परिस्थिती पण तीच झाली जी आपल्या हत्यारांनी याची होतीये की आता राज्यपालाच्या मंजुरीसाठी माझी मागच्या राज्य म्हणजे त्यावेळेस आपले म्हणजे आता बीएमसी चे जे कमिशनर आहेत चहल तेव्हा जल सचिव होते त्यावेळेस. त्याची राज्यपालाकडे हत्यार मांजरपाडा 2 या तिन्ही याची त्याची बैठक झाली, त्याचे मिनिट्स आहेत. याचा वारंवार पाठपुरावा केला तर कुठेतरी बाबा राहुल दादाला सांगता होता की काय माझा त्याच्यात मला मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो, हत्यार धरण असेल, गिरण्यातलं पाणी असेल, आपल्या पार गोदावरीचं असेल, याच्यामध्ये साठी मी फक्त आग्रहीच आहे की हे व्हायलाच पाहिजे. आणि हत्यार धरणाबद्दल पण दुर्दैवाने त्याच्या अनेक इतर वेळा चौकशी केली. मागे एक नियम बदलला कारण श्री टॉमचं माझं एकदा दोनदाच त्याच्यावर बोलणं आलं, नंतर आमचाही कुठं त्याच्यावर बोलणं झालं नाही. आपल्यापैकी पण कोणी कधी हत्यारचा प्र शब्द आतापर्यंत काढलेला मला आठवत नाही. कोणी काढला असेल तर आता उभं राहून सांगावं की बाबा मी तुमच्याकडे हत्यारचा पाठपुरावा केला. थांबतो एखादा सेकंद मी कोणी ऐका थांबून गेलं नाही बसू नका साहेब. असं हत्यार मांडला नाही पण मांडायला तुम्ही पाहिजे बरोबर आहे ना. अरे बाबा आज आपण जी सुरुवात करतोय, आज ही सुरुवात याच्यासाठी चांगली होती की आज आपण सगळे एकत्र येऊ. मला बसायला काही मी बसतो पण हत्यार तुम्हीच मांडायला. आणि मी मांडतो तेच तर बस
गोष्टीवर आजपासून काल काय झालं मला खऱ्या अर्थाने आज डॉक्टर साहेबांनी त्याचा अभ्यास केला, भूषणने अभ्यास केला. म्हणजे आता कोणीतरी बोललं की फडणवीस साहेबांना मी जवळचा पिक्चर जवळचा भूषण आहे, त्याच्यामुळे भूषणने सांगितलं तर एका गोष्टीमध्ये लगेच होत नाही. आपण सर्व आदरणीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्याकडे पुढच्या 8-10 दिवसामध्येच ही बैठक लावू. 1-2 मिनिटं शांत राहा, याच्यावर आता आपण परत म्हणजे आता एक एक विषय घेऊ. त्याच्यामुळे हत्यारच्या बाबतीतही एक